शहरातील श्रीपादनगर जुना कवठा येथील दत्त मंदिर परिसरात पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद भागवत कथा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। ही कथा 10 जून ते 16 जून 2026 या कालावधीत दररोज दुपारी 3:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत पार पडणार आहे। कथा वाचन हबप प्रवीण शास्त्री केळणीकर करणार असून 17 जून रोजी सकाळी 7 वाजता कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक श्री विठ्ठल गोविंदराव काळे पाटील व मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत। या श्रीपादनगर कवठा भागामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं आजपासून श्रीमद भागवत महापुराणाची कथा आयोजलेली आहे। आजचा पहिला दिवस झाला आहे। आजच्या पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये गोकर्ण आख्यान, ज्यामध्ये धुंदुकारीची कथा सांगण्यात आली। अत्यंत पापी दुष्ट वाया गेलेला असलेला धुंदुकारी या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने कसा त्याचा उद्धार झाला ती कथा आज श्रोत्यांनी ऐकली। माणसाच्या कल्याणाचं साधन सांगणारा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे। मृत्यूला सुद्धा कसं जिंकलं पाहिजे, मृत्यूची भीती सुद्धा कशी घातली पाहिजे, असं हे भागवत शास्त्र आहे। जे ज्या राजा परीक्षितीला 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप चावणार होता आणि शुकदेव महाराजांनी त्याला त्या तक्षक नावाच्या सापाच्या जो काही त्याच्या मनामध्ये भीती, मृत्यूची भीती नव्हती पण ती काही भीती होती, त्यापासून सावध करणारं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत सांगितलंय। आणि या श्रीपादनगरमध्ये या अधिक मासाच्या निमित्तानं या सर्व समितीनं भाविक भक्तांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। अनेक श्रोते माता माऊल्या या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत। खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि इथून पुढे उरलेल्या 6 दिवसात मग त्यामध्ये परमात्म्याचे अवतार होणार आहेत। त्यामध्ये परमात्म्याची बाललीला आहे, परमात्म्याचे विवाह आहेत, गोवर्धन लीला आहे, काल्याची लीला आहे, असे अनेक उत्सव या कथेमध्ये 16 तारखेपर्यंत होणार आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भाविक भक्तांना नम्रतेनं असं सांगू इच्छितो की जास्तीत जास्त या कथेचा लाभ आपण श्रीपादनगर कवठा या भागात येऊन कथेचा लाभ घ्यावा। कथेची वेळ आहे 3:30 ते 6:30। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय श्रीराम। आज कवठा श्रीपादनगर येथे भागवत कथेचं आयोजन म्हणजे हे 2014 मध्ये एकदा 2018 मध्ये आम्ही सर्वांनी केलेलं होतं अधिक मासामध्येच। तसेच त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी अधिक मासानिमित्त भागवत कथेचे तसेच शिखराचं काम पूर्ण झालं होतं, त्यानिमित्त कळसारोहण सुद्धा ठेवलेलं आहे। आज 10 तारीख 10/6/2026 रोजी आम्ही भागवत कथेला सुरुवात केलेली आहे आणि तसेच कळसाचा कार्यक्रम हा 17/6/2026 रोजी संपन्न होणार आहे। या भागवत कथेसाठी आमचे कथा प्रवचक हबप प्रवीण शास्त्री महाराज तसेच काल्याचं कीर्तन हे माऊली महाराज मुडीकर यांचं ठेवलेलं आहे 17 तारखेला सर्व मान्यवर या ठिकाणी खासदार आमदार सर्वजण येणार आहेत। त्यांच्या हाताने कळशारोहण आणि महत्त्वाचं म्हणजे मठाधीश कोलंबीचे जगद्गुरू यदुबन महाराज कोलंबीकर हे त्या दिवशी कळशारोहणाला उपस्थित राहणार आहेत। त्या निमित्त 17 तारखेला मोठा भंडारा ठेवलेला आहे। सर्वजण या कथेचा लाभ घ्यावा, श्रीपादनगर भागेनं प्रसादाचा लाभ घ्यावा, सर्वांना ही नम्र विनंती। आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात तो आपण पाहत आहात की सर्व भाविक अतिशय आनंदाने आणि उत्साहाने कार्यक्रम पार पडत आहेत। आमचं 3 शिखर बांधकाम जस्ट नवीन झालेलं आहे आणि आम्ही तो कळसारोहण स्थापना कशी करावी या संदर्भात चर्चा झाली। तर सर्वांची मत आली की आपण अधिक मासानिमित्त आपण भागवत कथा ठेवू। या भागवत कथेनुसार आम्ही 10 जून ते 16 जून दुपारी 3:30 ते 6:30 वाजता भागवत कथा आयोजन केलं आहे आणि 17 जूनला कोलंबीचे मठाधीश यदुबन महाराज यांच्या हस्ते आमचा कळशारोहण आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होईल। तरी सर्व भक्तांनी या कथेचा आणि महाप्रसाद लाभ घ्यायला पाहिजे। अधिक मासांमध्ये कसं असतंय, अगोदरच भक्तिमय वातावरण असतंय आणि त्यामध्ये अतिशय आमचं श्रीपादनगर इतकं उत्साहित आहेत सर्व आनंदी भक्तजन
ते जसं आता प्रत्येक जण एक एक कार्यक्रम वाटून घेत आहेत बघा. कधी कळशाचे आहेत, कधी आपले भाविक भक्त जे महाप्रसाद घेतात संध्याकाळचे जे पंक्ती आहेत, आरतीचे यजमान आहेत, ते प्रत्येक दिवस वेगळा एक वैयक्तिक आनंदाने ते वातावरण तयार करत आहेत. त्यानुसार आमचा आज जल्लोषमध्ये कार्यक्रम सर्व चालू आहे. तरी सर्व भक्तांनी भावी या कार्यक्रमात अवश्य लाभ घ्यावा ही एकमेव विनंती आहे.